नमस्कार. माझं नाव सौ मानसी शैलेंद्र कान्हेरे. ऐकायला येत आहे ना? हॅलो. हॅलो, येत आहे ना ऐकायला? माझं नाव सौभाग्यवती मानसी शैलेंद्र कान्हेरे. माझं वास्तव्य नाना चौक शास्त्री हॉल इथे आहे. विठ्ठल मंदिरातली विद्यार्थिनी आहे आणि मला खरंच आवडेल की मी अजूनही शिकते असं सांगायला. खरं तर कीर्तन मधुकरचा अभ्यासक्रम मी पूर्ण केला. परीक्षा मला माझ्या काही घरगुती अडचणींमुळे देता आली नाही. माझा परिचय द्यायचा तर मी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली आहे, अर्थात मास्टर इन आर्ट्स. माझा विषय होता हिंदी, त्यामुळे हिंदी भाषा आणि साहित्य ह्यांचा अभ्यास मी म्हणजे भाग्यवान आहे की मला हिंदी भाषेचा अभ्यास करायला मिळाला. मातृभाषा माझी मराठी आहे आणि त्याबरोबर हिंदी भाषेचाही अभ्यास मी केला. तोडकी बोडकी मी इंग्रजी बोलू शकते. स्वामी विवेकानंद केंद्र आपलं इंद्रवदन सोसायटीमध्ये जे आहे तिथे मी 2004 साली योग शिक्षिकेचा अभ्यासक्रम केला. आवड होती मला योगा करण्याची आणि त्यानंतर मी बऱ्याच विद्यार्थ्यांना योग शिकवत होते. आता मी योग टीचर म्हणून काम करत नाही, पण मी स्वतःसाठी म्हणून योगासनांचा स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणून मी त्याचा सराव ठेवलेला आहे. ज्योतिषशास्त्राची मला खूप आवड होती आणि म्हणून ज्योतिषशास्त्र शिकायचा प्रारंभ मी 2011 साली केला. आजही मी त्याचा अभ्यास करते. 4 वर्ष मी बालवर्ग शिक्षिकेचा नोकरी केली. याचं कारण होतं, मुलगा लहान होता आणि मुलाच्या बरोबर जे सांभाळून करता येईल म्हणून मी ती शिक्षकीची नोकरी स्वीकारली. आपल्या विठ्ठल मंदिरातल्या कीर्तन शाळेतनं 2022 साली मी कीर्तन अलंकार ही पदवी प्राप्त केली. प्रवचन सेवा, कथाकथन ही माझी आवड आहे. मी अनेक वर्ष कथाकथन प्रवचन करते. शैलेंद्र कान्हेरे या नावाने यूट्यूब चॅनल आहे आमचा. त्याच्यावरती अनेक गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. कारण करोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये काहीतरी वेगळं करायचं अशा ह्याच्यानी तो चॅनल चालू केला. तुम्हाला जमल्यास तुम्ही जाऊन तिथे कथा ऐकू शकता. खाद्यपदार्थ बनवण्याची मला खूप आवड आहे, कारण मी गृहिणी आहे आणि पाककला ही माझी खूप आवडती जवळची कला आहे. तर त्याचे विविध प्रयोग मी करत असते. सत्व आहार या नावाने आम्ही एक घरगुती गृहोद्योग चालवतो. अशी ही माझी छोटीशी ओळख आहे. आणि आज आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवचन सेवा करण्याचा ची संधी मला संस्थेने दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी तुमचेही आभार मानते, कारण वर्षानुवर्ष इथे तुम्ही कीर्तनं ऐकायला येत आहे आणि आज आनंदाने प्रवचनालाही बसताय. खरंच भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमच्या पुढे प्रवचन करायला मिळण्याचा एक आनंद आहे. आणि ही माझी थोडक्यातली ओळख. आता आपण जप करायचं आहे आधी. आणि कीर्तन सेवेत आणि प्रवचन सेवेत थोड्या विधा वेगवेगळ्या असतात ना. मध्यंतरात कीर्तनकाराचा आपण सत्कार करतो, प्रवचनामध्ये आधीच करतात. Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram.
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जीवन स्मरण जय 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 राम श्रीराम प्रार्थनेने सुरुवात करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो तुम्ही संत थोर चालते बोलते परमेश्वर तुमच्या चरणी नमस्कार हरिगुण गायन करावे. बोलायला सुरुवात. नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव हा संपूर्ण भारतात अगदी आनंदाने उत्साहाने आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. आज ललिता पंचमी काल झाली. आजची तिथी मजेशीर आहे. हां, पंचमी पण आहे आणि षष्ठी पण लागते. नवदुर्गेची नवरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त एकदा इथे मांडते आणि मग पुढे जाते. तिचं पहिलं रूप आहे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, नंतर महागौरी आणि सिद्धिदात्री. बहुतेक एखादं नाव घ्यायला विसरले असेल, पण जे आलं भगवतीची कृपा ती नावं तुमच्यासमोर मांडली. काल आपण ललिता पंचमीचा दिवस साजरा केला, उत्साहाने साजरा केला. सगळे आपल्या घरामध्ये जे कुळाचार आहेत त्या अनेक लोकांकडे वेगवेगळे कुळाचार ललिता पंचमीच्या दिवशी केले जातात. ललिता पंचमीला स्कंदमातेचा दिवस आहे. नवदुर्गांपैकी स्कंदमाता म्हणजे मातेचा दिवस. खरं तर नवदुर्गा या आपल्या माताच आहेत, पण स्कंदमाता म्हणून ती ललिता पंचमीच्या दिवशी आपण तिची पूजा करतो. आता एक छोटी गोष्ट स्कंदमातेच्या पासून सुरू करते आणि मग आपण पुढे जाऊ. पार्वतीचा जन्म सतीदेवींनंतर झाला. शिवाची ती पत्नी झाली. शिव हा आपल्याला पती स्वरूपात मिळावा ह्याच्यासाठी तिने तप केलं आणि त्या तपानंतर
शंकर तिला प्रसन्न झाले, पण हे सगळं करत असताना वेळेची मर्यादा आहे म्हणून फार काय म्हणतो आपण खूप वेग आहे कथेला, पण अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहे म्हणून उल्लेख करायचा आणि पुढे जायचं. तर कामदेवांना शाप, कामदेव भस्मसात झाले आणि रतीदेवीने पार्वतीला शाप दिला की तू कधीही गर्भधारणा करून संतती प्रसव करू शकणार नाही. एखादा प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची आस असते आणि पार्वतीलाही ती होती, पण लग्नानंतर काही काळ तिचा खूप आनंदात गेला आणि हळूहळू ती दुःखात जायला लागली. कारण एक की तिला रतीदेवींचा शाप आठवायचा, मी माता काही बनू शकणार नाही, आणि हळूहळू त्या दुःखामध्ये ती राहू लागली. शंकर देवांना ज्यावेळी पार्वतीची दुःखामागचं कारण कळलं त्यावेळी ते म्हणाले, एवढंच ना, तू तुझ्या गर्भातनं संतती प्रसव करू शकणार नाहीस, पण अगं तू ही प्रकृती जी आहे ती सुद्धा तूच आहेस. प्रकृती ही नवीन सृजन करत असते सतत. त्या सृजन ती ज्या पद्धतीने करते, आपण त्याच पद्धतीने आपलं बाळ जन्माला घालू. शंकर हे त्यावेळेस बहुतेक IVF करणारे डॉक्टर्स असतील, तो ज्ञान त्यांना असावं. आता आपण ज्यावेळी अभ्यास करतो, विचार करतो, त्यावेळी आपल्याला हे वाटून जातं की खरंच अशा वेगवेगळे तंत्रज्ञान आज आहेत, तेव्हाही असतील. शंकर देवांनी पार्वती सह एकांतामध्ये अमरनाथच्या गुहेमध्ये प्रवेश केला. त्या गुहेमध्ये शंकराने आनंद तांडव केला आणि पार्वतीने जे नृत्य केलं त्याला लस्य असं म्हणतात. खरंच ही खूप नावं किचकट आहे, ह्याच्या मागचे खूप अर्थ आहेत. आज ते सांगणार नाही. कधीतरी अशीच प्रवचन करण्याची संधी आली तर याच विषयांवरती, कारण प्रत्येक विषय हा प्रवचनासाठी घेण्यासारखा आहे. तर आनंद तांडव आणि लस्य ह्याच्यातनं जी ऊर्जा निर्माण झाली, त्याचं जे एकत्रीकरण झालं, त्यानंतर जो एक गर्भ तयार झाला, तो गर्भ अतिशय ऊर्जावान होता, तेजस्वी होता. त्याला आणि इंद्रदेवाला मात्र त्या बाळाला लवकर जन्म येण्यासाठीची घाई झाली होती. असं का होतं? कारण तारकासुराने ब्रह्मदेवाकडनं असा वर मागितला होता. अनेक असुर होते बरं का, आजही आहेत, आणि त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली, आणि त्याच्यातनं त्याला वर काय मिळाला? आधी तर त्यांनी अमरत्वाचा वर मागितला. सगळ्या राक्षसांना अमर होण्याची ओढ आहे, पण अमरत्व काही त्याला मिळू शकलं नाही. पण मग काय करावं? तर शिवशक्तीच्या मिलनातनं निर्माण होणारा जे पुत्र आहे त्याच्या हातून माझा वध व्हावा, अशी अगदी म्हणजे असंभव्य वाटणाऱ्या गोष्टींची त्याने मागणी केली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वर दिला, आणि त्यानंतर तारकासूर इतर राक्षसांप्रमाणे मातला आणि त्राही भगवान करून त्यांनी सोडलं. अगदी पाताळलोक, इंद्रलोक, म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वी, या सगळीकडे त्याचा अत्याचार वाढत चाललेला होता. आणि इंद्रालाही त्यांनी स्वर्गातनं हकलून दिलं होतं. ती स्वर्गप्राप्ती पुन्हा करावी यासाठी इंद्रदेवाला त्या पार्वतीपासून लवकर प्रसव व्हावा अशी त्याला घाई झाली होती. आणि त्या सगळ्या घाईमध्ये झालं काय, तर तो ऊर्जावान गोळा उचलून अग्निनारायण पळत सुटले. त्या ऊर्जेचा ताप इतका होता की त्या अग्निनारायणालाही तो सोसवला नाही. म्हणून तो जो ऊर्जाचा तो गर्भ होता तो गंगादेवीला देण्यात आला. गंगासुद्धा त्याला सांभाळू शकली नाही. आणि या सगळ्या धावपळीमध्ये झालं असं की त्या गोळ्याचे 6 तो पडला आणि त्याच्यातनं 6 तुकडे झाले, जे कमलदलावरती पडले गेले, आणि तिथेच ती 6 बाळं जन्माला आली. पार्वतीला मात्र ते बाळ काही दिसत नव्हतं. ती सैरा वैरा त्या आधी अग्निनारायणामागे धावली, त्यानंतर गंगादेवीच्या मागे धावली, पण तिला तिचं बाळ काही सापडलं नाही. असं करत करत ही कमलदलं जी आहेत, कमलाची पुष्प आहेत, ती त्या नदीच्या प्रवाहातनं वाहत एका ठिकाणी गेली. आणि तिथे स्नान करण्यासाठी कृतिका लोकातनं 6 कृतिका पृथ्वीवर उतरल्या होत्या. कृतिका हे एक नक्षत्र आहे.
आणि जे मेष राशीमध्ये येतं, मी ज्योतिषाचा अभ्यास करते त्यामुळे इथे हे फक्त माहिती दाखल मांडते. या 6 कृतिकांनी ती बाळं जपली, स्वतःची मानली, त्या घेऊन आपल्या कृतिका लोकांमध्ये गेला. तारकासुरालाही तिथे जाण्यास बंदी होती, कारण कृतिका या वीरांगना होत्या आणि त्यांनी त्यावेळच्या शास्त्राप्रमाणे त्या दारातनं ते आत येऊ शकणार नाही अशी काही योजना घडवली असेल आणि त्यामुळे तारकासूर काही तिथे प्रवेश करू शकत नव्हता. पण पार्वती तिथे आली, शंकरदेव तिथे आले आणि आपल्या बाळांना बघून पार्वती अतिशय आनंदली. तिला ती बाळं हवी होती, कारण मातृत्वाची ओढ तिला होती आणि यासाठीच तर हा सगळा प्रपंच केला होता ना. पण शंकराने असा तिथे निकाल दिला, कारण कृतिकांनाही ती बाळं हवी आहेत आणि मातेलाही हवी आहेत. पण त्यावेळी शंकराने पार्वतीला समजवलं, ही बाळं कृतिका लोकात तारकासुरापासून सुरक्षित राहू शकतील. अजून ती लहान आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, पण आज त्यांना सांभाळलं पाहिजे ना. पार्वतीने मनावर दगड ठेवला. त्या 6 मुलांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्याच्यातनं एक बाळ जन्माला आलं. त्याचं नाव ठेवलं गेलं कार्तिकेय. ते नाव पार्वतीच्या नावावरनं आलेलं नव्हतं. पार्वतीला खूप वाईट वाटलं. खरंच विचार करा ना, आपलं बाळ आहे पण आपण त्याला नाव देऊ शकत नाही. आणि कृतिकांनी त्याचा सांभाळ केला. त्यांच्याजवळ असलेलं सगळं ज्ञान, त्यांच्याजवळ असलेलं शस्त्रास्त्राचं ज्ञानसुद्धा त्यांना दिलं गेलं. आणि ज्यावेळी तो मोठा झाला, योग्य वेळ आली, त्यावेळी शंकर आणि पार्वतीने कैलासावर त्याला घेऊन गेले. पण असा तयार झालेला पुत्र आहे, शूर आहे, पण अजूनही तारकासुराचा सामना करण्यासाठी तो तयार नाही. आणि त्या वेळेमध्ये तारकासूर एकदा येऊन त्याला भिडला. त्याच्याबरोबर तसं घनघोर युद्ध झालं. त्या बालकाने त्याला जमेल तसं त्याचा विरोध केला, पण त्यांचा तो मात्र तिथे हळूहळू पराजयित होतोय की काय असं त्याला वाटलं. आणि त्यावेळी पार्वतीने जे उग्र रूप धारण केलं ते होतं कालिका मातेचं. आजचा आपला विषय कालिका मातेचा आहे. मी हा विषय विसरलेले नाही आणि म्हणून आत्ता ही गोष्ट इथून सुरू होते की ती त्यावेळी तिने जे उग्र रूप धारण केलं ते कालिकेचं होतं. कालिका जाऊन पुन्हा त्याच्याशी भिडली, तारकासुराशी. घनघोर युद्ध झालं, पण ब्रह्मदेवाचा वरदान असं होतं की तारकासुराला ती मारू शकत नव्हती. खरंच मारू शकत नव्हती का? नाही, ती मारू शकत होती, पण ब्रह्मदेवाचं वरदान आहे, त्याचं मान राखला पाहिजे, यासाठी प्रकृतीने तिथे स्वतःच्या मनाला आवर घातला. कालिका थांबली आणि त्यावेळेला तारकासूर हसला. स्त्रीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे स्त्री विजयी होऊ शकत नाही, ती भोगाची वस्तू आहे, अशा विचारांनी युक्त असलेला असा हा आपला तारकासूर. आपला नव्हे बरं का, पण कथेतला आपला. तर असा हा तारकासूर. या तारकासुराने तिला सांगितलं की तू माझ्याशी लढू शकत नाही. युद्धासाठी पुकारत होता. त्यावेळी ती तिथून निघून जाताना ती असं म्हणते की जरी माझ्या मुलाच्या हातून तुझा वध होणं ही नियती आहे, हे वरदान आहे, तरी ज्यावेळी तुझा वध होईल ना, तिथे शस्त्र स्वरूपात मीच उपस्थित असेल, असं सांगून कालिका तिथून निघून गेली. तारकासूर पुन्हा याच विवेचनेत आहे की आता ह्याचं आपल्याकडे हा कधीतरी येईल आणि आपला वध करेल. आणि आपला मुलगा कमी पडतोय हे जेव्हा मातेने बघितलं, त्यावेळी तिने शंकराला जाऊन विनंती केली की माझ्या मुलाला परिपूर्ण करा. ज्याप्रमाणे तुम्ही मला परिपूर्ण केलं त्याचप्रमाणे माझ्या मुलालाही तुम्ही परिपूर्ण करा. शंकराने तिथे कार्तिकेयाच्या गुरुचं स्थान घेतलं. तिथे ते वडील नसून त्याचे गुरु झाले आणि त्यांनी संपूर्णपणे त्याला पारंगत केलं. तारकासुराला मारण्यासाठी कार्तिकेय तयार झाला. इंद्राची सेना तयार झाली. इंद्राच्या सेनाचा सेनापती लहान बालक कार्तिकेय झाला आणि तिथे जाऊन घनघोर युद्ध त्याचं झालं. आणि शेवटी तो क्षण आला ज्यावेळी तारकासूर परास्त होऊ लागला. हळूहळू आता त्याचा वधाची वेळ जवळ आलेली आहे आणि त्या वेळेला स्वतः काली म्हणजे पार्वती काली रूपात आली आणि कालिकेने स्वतःला त्या शस्त्रामध्ये रूपांतरित केलं आणि त्याच्या हातात ते शस्त्र दिलं गेलं आणि ते शस्त्र घेऊन कार्तिकेने तारकासुराचं हृदय भेदून काढलं आणि त्याच्यातनं जी बाहेर पडली, असं त्याचं चित्र आहे की त्या
तारकासुराच्या हृदयातनं जी बाहेर पडली ती विश्वव्यापिनी कालिका होती. असं हे कालिकेचं मातृरूप आत्ता एवढ्यासाठी सांगितलं की काल स्कंद माता झाली आणि त्या स्कंद मातेशी निगडीत असलेलं स्कंद माता म्हणजेच कार्तिकेची माता. स्कंद म्हणजे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे तो स्कंद आणि त्याची जी माता पार्वती, आणि पार्वतीनेच कार्तिकेला शेवटच्या क्षणी मदत केली. तर अशी ही कालिका माता. कालिका माता ही जगदंबा म्हणूनही ओळखली जाते, चामुंडा म्हणूनही ओळखली जाते. ती महाकाली आहे, भद्रकाली आहे, स्मशानकाली आहे. काही ठिकाणी ती श्यामाकाली म्हणूनही तिचं नाव उल्लेख येतो. रामकृष्ण परमहंसांची आदिदेवता कालीमाता. आईच्या स्वरूपात कायम रामकृष्ण परमहंसांनी तिची पूजा केली आणि ते इतके तिच्या भक्तीमध्ये रममाण असायचे. त्यांचा संवाद साधायचा. ज्यावेळी विवेकानंदांनी पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही देव बघितले? कारण तोपर्यंत अनेकांनी त्यांना सांगितलं आम्ही ग्रंथ वाचतो, आम्ही प्रयत्न करतो. अनेक स्वामी, अनेक साधू पुरुषांना विवेकानंदांनी भेट दिली होती, पण त्या प्रत्येकाने असं सांगितलं आम्ही अभ्यास करतो पण आम्ही प्रत्यक्षात देव बघितला नाही. आणि असा शोध चालू असताना एकदा यांना सांगितलं, म्हणजे विवेकानंदांना अशी माहिती मिळाली ऐकून एकमेकांच्याकडनं. आज आपण गुगल वापरतो, आपण माहिती शोधून काढतो, अगदी कुठला पत्ता आहे तोही शोधून काढतो. विवेकानंदांच्या काळात ते नव्हतं, पण ज्यांना ज्यांना ही माहिती होती त्या प्रत्येकाने रामकृष्ण परमहंसांचं दक्षिणेश्वर कालीचं देऊळ तिथे जा, तिथे हे तुला भेटतील असं सांगितलं. त्यांच्यापासून थोडं ते लांब होतं, पण ओढ होती विवेकानंदांना. खरंच ईश्वर आहे का इथे आजूबाजूला जे चालतं ते थोतांड आहे? आणि म्हणून तिथे ते गेले. प्रश्न उत्तर झाली आणि विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं हो, देवी माझ्याशी प्रत्यक्ष स्वरूपात बोलते. मी जसा श्वास घेतो तशी ती माझ्यासमोर श्वास घेते. ती चैतन्य रूपात माझ्यासमोर बसलेली असते. मी तिला भोजनाचा नैवेद्य अर्पण करतो. दाखवणं असं म्हणणं चुकीचं आहे खरं म्हणजे, पण आपल्या कायमच्या बोलण्यामध्ये तेच आहे. तर त्यावेळेला मी ज्यावेळी तिला नैवेद्य अर्पण करतो ती त्याचा आनंदाने स्वीकार करते, माझ्यासमोर ती खाते. आता हे ऐकल्यावर मात्र विवेकानंदांची जिज्ञासा जागृत झाली आणि आता मलाही ती देवी बघायची आहे असं त्यांनी सांगितलं. पण ती वेळ अजून आलेली नाही असं म्हणत रामकृष्ण परमहंसांनी त्याच्याकडनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या आपण म्हणू ते करून घेतल्या आणि शिष्य तयार झालेला आहे. ज्यावेळी विवेकानंदांचे वडील जातात आणि घरात कमवतो माणूस कुणी नाही, आता ह्या संसाराचा भार मलाच उचलायचा आहे ह्याची जाणीव ज्यावेळी विवेकानंदांना होते त्यावेळी ते धावत पळत आधी रामकृष्ण परमहंसांकडे जातात. खरं तर आधी ते खूप नोकऱ्या शोधतात, त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही आणि म्हणून धावत पळत शेवटचा आसरा की आता ह्यांनी तरी मला काहीतरी मदत करावी. म्हणतात हो का, पण मी तुला नोकरी देऊ शकत नाही. ती बसली आहे ना माझी आदिमाता, तिच्याकडे जा आणि तिला विचार. असं म्हटल्यावर ते आत जातात. देवीच्या समोर नमस्कार करतात, नतमस्तक होतात. तिच्याकडे बघून ते म्हणतात विवेक दे, वैराग्य दे. आणि या तपसाधनेमधल्याच गोष्टींची मागणी ते करतायत. पण खरं सांगायचं तर संसारातली कुठलीच गोष्ट त्यांनी मागितली नाही. असं 3 वेळा झालं. आता चौथ्यांदाही म्हणाले मी जाऊन मागू का? त्यावेळी गुरूंनी त्यांना सांगितलं 3 वेळा तू मागितलंस, तिने तुला आशीर्वाद दिला, याचा अर्थ तुझ्या नशिबामध्ये तपसाधनेलाच तुझं त्याच मार्गाचा तुझा प्रवास आहे. मग माझा संसार कोण करणार? ते म्हणतात भौतिक संसार ना, ते करायला तुझी भावंड आहे, तुझ्या आईला कधीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद कायम देवी तुझ्या मागे तशीच उभी आहे. पण आता मात्र तू अध्यात्माला लाग. आणि परत गुरूंनी शिष्यावर कृपा केली आणि देवीच्या मार्गदर्शनाने विवेकानंद तयार झाले. हिंदू धर्माची पताका 7 समुद्रापार अमेरिकेमध्ये जाऊन, कारण आजही अमेरिकेत जाऊन नाही, बहुतेक आता नसेल, पण अमेरिकेत जाऊन आपण गोष्ट सिद्ध केल्याशिवाय ती गोष्ट खरी होत नाही. त्याही काळात तसंच होतं. पण धर्म परिषदेत जाऊन ज्यावेळी विवेकानंदांनी हिंदू धर्माची महती तिथे सांगितली
आणि त्यानंतर आपल्या धर्माला आलेली मरगळ होती किंवा आपल्या धर्माबद्दल असलेले जे विचार पाश्चिमात्य लोकांचे होते ते बदलले, ते सुधारले आणि अशा प्रकारे धर्माची पताका रोवली गेली. विवेकानंदांच्या मागे रामकृष्ण परमहंस होतेच, पण कालीसुद्धा तिथे उपस्थित होती. अशी ही काली दक्षिणेश्वर मंदिरात कलकत्त्याला आजही आहे. आपल्याला कधी जाण्याचा देवीने योग आणला तर नक्की अशा तीर्थस्थानांना भेट द्यायला नक्कीच हवं, कारण आपल्या भारतामध्ये असंख्य अशी तीर्थस्थानं आहेत की जिथे देवी साक्षात चैतन्य स्वरूपात आहे. फक्त ते स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे, कारण आज सगळीकडे भौतिक दुराचार नक्की आहे, व्यावहारिकपणा अत्यंत वाढलेला आहे, पण त्याच्यातही देव शोधता येतो. श्रद्धा हवी, सद्भावना हवी आणि देवी आपल्या सगळ्यांना ती देव अशी इथे आपण प्रार्थना करूया. जगदंबोदयोस्तु. आता व्यावहारिक जगाचा संदर्भ इथे आलेलाच आहे, तर इथूनच याच मुद्द्याला पुढे नेऊया. हिंदू धर्म याच्यात 4 पुरुषार्थाचं वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 स्तंभ आपल्या हिंदू धर्माचे आहेत. त्याच्यात धर्म आणि मोक्ष ह्याच्यामुळे पारमार्थिक सत्ता प्राप्त होते, पण अर्थ आणि काम ह्याच्यामुळे व्यावहारिक सत्ता प्राप्त होते. जी माणसं पैशाच्या मागे लागतात, असं मी म्हणत नाही धन कमवणे, धन अर्जित केल्यानंतरही आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो, पण ते व्यक्तिसापेक्ष ते विचार बदलत जात असतात. तर अर्थ आणि काम ह्याच्याचकडे ज्यावेळी आपण लक्ष देतो तेव्हा आपण स्वकेंद्रित होतो. जरा शब्द जड पडत आहेत का? मला असं वाटतं नाही ना? ठीक आहे. स्वकेंद्रित होतो, व्यक्ती आपल्यातच गुरफटत जातो आणि आजूबाजूचा समाज त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. मानसिक आजार पण तिथूनच चालू होतो. दिसायला दिसतं आपण भौतिक संपन्न लोक आहोत, अशी स्थिती पाश्चिमात्य देशांची झालेली आहे आणि त्यामुळे अनेक मानसिक आजार भारताच्या तुलनेमध्ये त्या भागामध्ये जास्त दिसतात. तर व्यावहारिक सत्ता तुम्हाला प्राप्त होऊ शकते, पण जर तुम्हाला पारमार्थिक सत्ता त्याच्यामध्ये आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर काय करावं बरं? तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, भगवंताचं नामस्मरण करावं. ते नामस्मरण करण्यासाठीची जी बुद्धी आहे ती कोण देते? तर देवी कालिका, तिलाच आपण अंबिका म्हणतो, तिलाच आपण चामुंडा म्हणतो, तीच आहे जगदंबा, तीच देत असते. तर तिच्या पुढे प्रार्थना केल्यावर काय सापडतं? तर धर्माला अर्थ सापडतो. अर्थ म्हणजे व्यावहारिक अर्थ नाही, तर अर्थ म्हणजे साथ म्हणजे तो परिपूर्ण होत जातो. आपल्या धर्माच्या मुळाशी जी शक्ती आहे ती मातृशक्ती आहे आणि म्हणूनच आपला धर्म आजही टिकून आहे. विचार करा, इजिप्शियन संस्कृतीचा इतिहासामध्ये उल्लेख आहे, मेक्सिकन संस्कृती येते, अनेक संस्कृत्या, ग्रीक संस्कृती आहे, रोम संस्कृती आहे, याच्यात राज्य तयार झाली. मोठमोठे पराक्रमी राजे आले, ते क्रूर होते, राक्षसच होते, ते आले, त्यांनी जगावरती सत्ता स्थापन केली, पण हळूहळू ही संस्कृती लयाला गेली. आज त्या संस्कृतीचे अवशेष म्हणजे कुठेतरी त्यांचे असलेले खांब, त्यांचे असलेले पिरॅमिड्स हे आपल्याला सापडतात. पण शाश्वत संस्कृती जी आहे ती सनातन हिंदू धर्म संस्कृती आहे आणि ह्याचा मूळ गाभा जो आहे तो आहे मातृशक्तीचा. आपल्याकडे मातेला आजही खूप महत्त्व दिलं जातं. अगदी आईशी पटो न पटो, अगदी कटकट करणारी आई असो, पण तरीसुद्धा काही ठिकाणी आता बदल व्हायला लागलेत, आईला विचारतच नाही, पण त्या घराची स्थिती आपण जाणतो. पण जे घर आपल्याला संपन्न दिसतं, चांगलं दिसतं, ह्याच्या मागे मातृशक्ती, त्या घरातली आई, त्या घरातली आजी, त्यांची असलेली कधी काळची पणजी, या स्त्रिया असतात. कारण असं म्हटलं जातं विज्ञान म्हणजे पुरुष आहे. वेगवेगळे प्रयोग पुरुष करत असतो, म्हणजे विज्ञानाचा भाग हा पुरुषाकडे आहे. पण धर्म टिकवणं, ते संगोपन करणं
ह्याचं काम मात्र धर्माकडे दिलं आहे आणि तेच मातेकडे दिलेलं आहे. आणि ज्या ज्यावेळी माता चांगली असते त्या त्यावेळी तिची पुत्र, तिची संतती ही अत्यंत उत्तम निघते. आपण इतिहासात बघतो ना, राजा शिवाजी कसे झाले ते तयार, राजा संभाजीच्या मागे सुद्धा जिजाईच होती, मातृशक्तीच होती घरामध्ये. या सगळ्यांचा उल्लेख ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला कळतं की धर्म टिकवण्याचा प्रयास ही स्त्री करते आणि त्याच्यानंतर आपला धर्म टिकतो. आणि ह्याच्याने प्राप्त काय होतं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. जिथे आई असते तिथे संपन्नता असते. अर्थाचा अर्थ म्हणजे जो अर्थ नावाचा खांब आपण म्हणतो त्याचा अर्थ केवळ पैसा नाही, तर ती समृद्धी जी आहे ती त्या मातेमुळे येते. तर अशी ही माता हळूहळू आपण विचार केला, प्राचीन काळामधल्या गोष्टींमध्ये जाऊन विचार केला तर अशी ही माता आपल्याला संपन्नता, स्थिरता देतेच. पण हिचा ज्या ज्यावेळी अपमान होतो त्या त्यावेळी काय होतं तर एक कथा आधी सुरू करूया, कारण ही कथा खूप मोठी आहे. एका पाठोपाठ कथेचाच उल्लेख येतो आहे, कारण कालिकेवर बोलायचं आहे आणि साध्या शब्दात समजून सांगायचं आहे. तर झालं असं, आपल्याला बिग बँग थेअरी माहिती आहे. म्हणजे एका मोठ्या गोळ्यातनं आपण आधी बोलू की ओंकारातनं या जगाची निर्मिती झाली. ही बिग बँग थेअरी आहे. इंग्रजीमध्ये पाश्चात्य भाषेत तिला बिग बँग थेअरी म्हणतात. पण झालं असं की एक कथा याच अनुषंगाने पुढे जाते. विष्णुदेव आपल्या घोर निद्रेत असताना त्यांनी आपले डोळे उघडले आणि त्यांना असं दिसलं की आपल्या नाभी कमळामध्ये एक जीव हलताना त्यांना पहिल्यांदा त्यांनी बघितला. एक जीव हलतोय. त्याला जवळ जाऊन ज्यावेळी बघितलं त्यावेळी तो जीव सुद्धा इकडे तिकडे अवलोकनच करत होता. आपण इथे कुठून आलो, कसे आलो त्याला कळत नाही आहे. आणि त्यावेळी त्याने आपलं शिर 4 दिशेने फिरवलं आणि त्यानंतर तिथे 4 शिरांची उत्पत्ती झाली. कोण होते हे तर हे होते ब्रह्मदेव, विष्णुदेवांच्या नाभी कमलातनं निघालेले. आता दोघंही एकमेकांना पाहतायत, पहिल्यांदाच पाहतायत, काही संबंध नाही. आणि ब्रह्मदेवाने अचानक सांगायला सुरुवात केली, खरं म्हणजे तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाही, पण तुम्ही मात्र कायम माझ्याच साधनेमध्ये रमरमाण राहायला हवं, असं ब्रह्मदेवानी तिथे सांगितलं. विष्णुदेव म्हणतात, हा कोण, ह्याच्या साधनेत मी रमावं असं सांगणारा हा कोण. आणि नंतर त्या दोघांचा वाद इतका पराकोटीला गेला की कोणी कोणाची साधना करायची आणि न्यायनिवाडा करायला तिथे कोणीच नाही. तिथे त्यावेळेला एक ज्योतिस्तंभ उपस्थित झाला. एक ज्योतिस्तंभ आला, त्याची ही निर्मिती आत्ताच झालेली आहे. जशी ब्रह्मदेवाची झाली, विष्णुदेवांची झाली आणि त्या ज्योतिस्तंभाची झाली. मी सांगितलं की मी ह्याचा न्यायनिवाडा करीन. कशा प्रकारे तर तुमच्यापैकी एकाने माझं प्रारंभाचं टोक जे आहे ते शोधा, एकाने माझा अंत कुठे होतो ते शोधा. आता दोघंही या गोष्टीला तयार झाले, कारण तिसरा पर्यायच त्यांच्यासमोर नाही आहे. ठीक आहे, निकाल तर लागला पाहिजे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण केलं आणि त्याचं टोक म्हणजे त्याचा प्रारंभ शोधण्यासाठी उडत निघाला. त्याच वेळेला विष्णुदेवांनी वराहाचं स्वरूप धारण केलं आणि त्यांनी त्याचा अंत कुठे आहे हे शोधण्याचा प्रारंभ केला. असा हा प्रवास युगानुयुगाचा आहे. हे दोघंही या गोष्टीचा आपल्या दोघांमध्ये कोण तुल्यबळ आहे, कोणाच्या साधनेत कोणी रमावं ह्याच्यासाठी या दोघांनी प्रवास केला. पण इतकी युगं त्यांनी प्रवास केल्यानंतर एकही त्यांना प्रारंभही सापडेना आणि त्याचा अंतही सापडेना. आता काय करावं. ब्रह्मदेव जे आहेत ना ते लवकर ह्या गोष्टीला कंटाळले. लवकर म्हणजे अनेक युग प्रवास केल्यानंतर की आता ह्याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे. ठीक आहे, काहीच लागत नाही तर कोणी इथे तिथे बघत नाही आहे असं समजून त्यांनी ठरवलं की ह्याचा जो प्रारंभाचं टोक आहे ते मला सापडलं असं मी आता सांगणार. तितक्यात तिथे केतकी पुष्प आलेलं होतं. केतकी पुष्पाला त्याने सांगितलं, बघ माझा प्लॅन असा ठरतोय, आता मला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला, आता मी प्लॅन असं करतोय, तुझं काय म्हणणं आहे.
केतकी पुष्पाचा त्याने लगेच होकार दिला. त्याला ह्याच्या मागची पुढची बहुतेक काही पार्श्वभूमी ठाऊक नाही. हो म्हणाला आणि ब्रह्मदेवाबरोबरच ते त्या ठिकाणी आलं जिथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी येऊन त्या ज्योतिस्तंभासमोर उभा राहिला आणि सांगितलं, मला तुमचा प्रारंभ सापडला. हे विष्णुदेवांनी ऐकलं. तो कैक युग म्हणजे आज आपण इंग्रजी भाषेत प्रकाश वर्ष असं, इंग्रजी भाषेत ज्याला लाईट इयर म्हणतात, मराठीत प्रकाश वर्ष म्हणतात, अशा अनेक प्रकाश वर्ष त्यांनी प्रवास केलेला आहे. तोही पुन्हा त्या जागी उपस्थित झाला आणि ब्रह्मदेव तुम्ही जिंकलेले आहात असं मान्य केलं. त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. त्यावेळेला ते ज्योतिस्तंभ आहे तो आपल्या मूळ स्वरूपात तिथे प्रकट झाला. डोक्यावरती जटा सांबार, त्याला गुंडाळलेली रुद्राक्षमाळा, अंगावर काळे भिन्न वस्त्र परिधान केलेलं, कमरेला व्याघ्रांबर असलेलं, गळ्यामध्ये नरमुंडांच्या माळा दिसत आहेत. अशा उग्र स्वरूपात ही आकृती त्यांच्यासमोर उभी झाली आणि त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेव तुम्ही खोटं बोलताय, असत्य वदन तुम्ही करू नका. जगामधलं ते सगळ्यात पहिलं बोललं गेलेलं असत्य होतं आणि त्याच्यावर त्यांनी निकाल असा दिला की यापुढे पृथ्वी तलावर तुमची कोणीही आराधना करणार नाही. त्यामुळे ब्रह्मदेवांचा कुठेही मंदिर सापडत नाही. याची कथा तिरुपती बालाजीच्या बरोबर पण वेगळी येते. आपल्या याच्यात अशा अनेक कथा येतात, पण आज ही कथा आपण चालवतोय तर ती पुढे नेऊ. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवांचं कुठेही तीर्थस्थान नाही. एक पुष्करला तीर्थस्थान आहे ब्रह्मदेवांचं, पण कुठेही त्यांचं मंदिर नाही. आपल्या रोजच्या पूजेमध्ये माझ्या तरी ऐकिवात ब्रह्मदेवाची मूर्ती नसते. त्यामुळे अशा प्रकारे ब्रह्मदेव तिथे त्यांना हा शाप मिळाला. ब्रह्मदेव शांत झाले, त्यांना खजील झाले की आपण असत्य बोललो. आणि ह्याची साक्षीदार म्हणून जी केतकी आहे, केतकीचं पुष्प, त्यावेळी शंकराने त्या पुष्पालाही शाप दिला की आजपासून माझ्या पूजेत, माझ्या आराधनेमध्ये कधीही केतकी पुष्पाला वाहिलं जाणार नाही. तेव्हापासून आपल्याकडे शंकराच्या पूजेमध्ये केतकीचं पुष्प म्हणजेच केवड्याचं पान आपण जे म्हणतो ते निषिद्ध आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मी आत्ता इथे उल्लेख केला. आता या तिघांचं तिथे असं जे चाललेलं होतं, त्याच वेळेला शंकराला असं जाणवलं की आपल्या आजूबाजूला अजून कोणीतरी वावरतंय. विष्णू आणि ब्रह्मदेव शंकराला म्हणाले, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, तर मला सांगा ना, आम्हाला निर्माण कोणी केलं, आम्ही कसे निर्माण झालो. तर त्यावेळेला शंकराने सांगितलं, आपल्या आजूबाजूला ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली ती इथेच आहे, ती शक्ती इथेच आहे आणि त्यामुळे आता आपण तिची प्रार्थना करूया. तिची प्रार्थना केल्यानंतर तिथे एक हिरण्यगर्भ उपस्थित झाला आणि तो इतका तेजपुंज होता, पण कुठल्याही स्वरूपात तो नव्हता. तो एक गोळा होता, जसा सूर्यदेव असतो त्याप्रमाणे तो तिथे उपस्थित झालेला आहे. आणि या तिघांनी त्या हिरण्यगर्भाला अशी प्रार्थना केली की आम्हाला तुमचं स्वरूप पाहायचं आहे. आजपर्यंत त्या हिरण्यगर्भाचं मूळ स्वरूप, तिचं भौतिक स्वरूप कोणीही पाहिलं नव्हतं. ती म्हणाली, ठीक आहे, आज मी त्या भौतिक स्वरूपात तुमच्यासमोर उपस्थित होते, पण मला पाहिल्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया द्याल त्या प्रतिक्रियेतून तुमचं कर्म निहित होईल. आणि त्या पद्धतीने तिने स्वतःचं स्वरूप तिथे मांडलं. म्हणजे ती त्या स्वरूपात तिथे उपस्थित झाली. तिचं स्वरूप कसं होतं, अस्ताव्यस्त विखुरलेल्या जटा, काळा भिन्न असा तिचा, बघितल्यानंतर कुरूपाची जी व्याख्या आहे ती आता ह्याच्या पुढे काहीच नाही असं वाटावं असं तिचा रंग, तिचा चेहरा, आरक्त नेत्र आणि रक्ताला लालायित असलेली अशी तिची जिव्हा, गळ्यामध्ये आणि संपूर्ण सौभाग्य अलंकाराने नटलेली, पण गळ्यामध्ये नरमुंडांच्या माळा आहेत. आणि अशा परिस्थितीत ती जेव्हा उभी राहिली त्यावेळेला त्या तिघांनाही आता प्रत्येकाने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम ती ब्रह्मदेवासमोर जाऊन उभी राहिली आणि ते बघून ब्रह्मदेव घाबरले, डोळे मिटले. त्यांनी आपले चारीही मुख तिच्यापासून
लांब नेले, घाबरले. Just press the filter size button on the left. Next, add mouse to the keyboard. Shop now at the Google Store. ते घाबरले आणि ब्रह्मदेवांची ही प्रतिक्रिया झाली. ती पुढे विष्णुदेवांसमोर जाऊन उभी राहिली. विष्णुदेवांना ती म्हणाली, विष्णुदेवांनी तिला बघितलं, ते घाबरले, त्यांनी डोळे मिटले, पण चेहरा म्हणजे त्यांचं मुख काही त्यांनी फिरवलं नाही. आणि ते म्हणायला लागले, ही अत्यंत सुंदर, अत्यंत तेजस्वी, अत्यंत छान अशी स्त्री माझ्यासमोर उभी राहिली, म्हणजे शक्ती उभी राहिली आहे. ही स्त्री आहे, पुरुष आहे, हे आता आपण सांगतोय, त्यावेळेला बहुतेक ह्या कुठल्याही व्याख्या तिथे नव्हत्या. एक जीव दुसऱ्या जीवाशी बोलतोय, पण त्या जीवाला बघून हे घाबरलेले आहेत. त्याच वेळेला ती तशीच उठते आणि शंकरासमोर जाऊन उभी राहते. शंकराने तिला बघितलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये फक्त प्रेममय भावना आहे. त्याच्यात लालसाही नाही, त्याच्यात घृणाही नाही आणि कुठलीही तिसरी भावना तिथे नाही. जे आहे ते निरागस प्रेम आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी प्रतिक्रिया द्याल त्याप्रमाणे तुम्हाला कर्म देण्यात येईल, असं हिरण्यगर्भाने सांगितलेलं आहे. ती पुन्हा ब्रह्मदेवासमोर येऊन उभी राहते, पाय आपटत येऊन उभी राहते. खरं म्हणजे आतून ती रागावलेली आहे, ही काय प्रतिक्रिया आहे, पण तरी ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि ब्रह्मदेवाला म्हणाली, तू सत्यापासून स्वतःला विन्मुख केलं, तुला हे सौंदर्य आवडलेलं नाही. या सौंदर्याचं खरं ज्ञान तुला प्राप्त व्हावं यासाठी माझातला एक अंश देवी सरस्वती ही ज्ञानशक्तीच्या रूपामध्ये मी तुझ्याजवळ देते. त्यामुळे तुझे डोळे उघडतील आणि तू या जगाकडे सर्वार्थाने पाहायला शिकशील. त्याच्यानंतर तुम्ही दोघं मिळून जी उत्पत्ती कराल ती ज्ञानमयी हवी असा प्रयत्न करा, असं त्याला संदेश देते. आणि त्याच्याबरोबर ती आपला अंश सरस्वती देवी देते. त्यानंतर विष्णुदेवांसमोर ती जाऊन उभी राहिली. विष्णुदेवांना म्हणाली, तू स्वतःचा चेहरा विन्मुख नाही केलास माझ्यासमोरनं, पण तू कल्पना करायला सुरुवात केलीस. तू एक माया रचलीस, तू माया रचणारा आहेस, म्हणून तुझ्याबरोबर माझा एक अंश आदी माया या स्वरूपात तुला देईन. तिला जग लक्ष्मी या नावाने ओळखेल, ती मायादेवी असेल. तू आणि ती मिळून ब्रह्मदेवानी जी संतती निर्माण करतील त्यांचं लालन पालन करण्याचं काम हे तुझ्याकडे असेल. आणि या लक्ष्मीला प्राप्त करण्याचं लक्ष हे प्रत्येक जीव, म्हणजे निदान मनुष्य तरी, आपल्याला बाकीच्या जीवांचा अभ्यास नाही आहे, त्यामुळे मनुष्य कायम करेल आणि हीच लक्ष्मी त्यांचं लक्ष असेल असं सांगून आपल्यातला एक अंश आदिमाया त्यांच्याबरोबर तिने दिली. आणि नंतर शंकरासमोर जाऊन उभी राहिली. शंकराने तिला फक्त स्मित हास्य करत म्हणाला की आपण कोण आहात. त्यावेळेला ती म्हणाली, मी तुमच्या सगळ्यांची जननी रचेती आहे, माझं नाव आदिपराशक्ती, जी कालीच्या रूपामध्ये तिथे उपस्थित झाली होती. काली हे तिचं मूळ रूप. आणि शंकराला तिने सती स्वरूप बहाल केलं आणि त्याला सांगितलं की ही सृष्टीची जी रचना आहे त्या रचनेचा पालन जरी हे केलं तरी लय करण्याचं काम हे तुझं आहे. पण त्यावेळेला त्यांनी सती स्वरूपाला घेण्यास नकार दिला. आश्चर्य वाटेल असं का केलं त्यांनी, कारण हा अंश होता आदिपराशक्तीचा. शंकर म्हणाला की मला अंश नको, मी संपूर्ण आहे, तर मला ही संपूर्ण शक्ती म्हणजे जे तुम्ही आहात त्या स्वरूपातच मला हवी आहे. मी या स्वरूपावर प्रेम केलं. कालिकेसाठी आणि बाकीच्यांसाठी ही नवल गोष्ट होती. शंकरांनी तिला घेण्यास नकार दिलाय. आणि त्यावेळी ती म्हणाली की ज्यावेळी तू मला प्राप्त करण्याची इच्छा ठेवतोस तर तुझा मार्ग मात्र आता खूप कठीण आहे. याचं कारण कारण मला प्राप्त करून घेणं सहज सोपं नाही. पण जर तुला मी या स्वरूपातच हवी असेल तर मात्र तुला तपश्चर्या करावी लागेल, वाट बघावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल तर मी अनेक वेळेला समोर जन्म घेईन, तुझ्याबरोबर मी येईन, पण मला माझ्या शक्तीची जाणीव व्हावी यासाठी गुरुपदाचं काम तू करशील. मला
असंख्य अडचणीतनं सोडवण्यासाठी मार्गदर्शन करशील. पण हे करत असताना तू मला कधीही माझ्या स्वरूपाची ओळख करून देणार नाहीस. ती स्वरूपाची ओळख माझी मलाच व्हायला हवी. म्हणजे कालीने स्वतःला शिष्याच्या स्थानावर आणलं. ती आहे सगळ्यांची आदिमाया, पण तिने स्वतःला त्या स्थानावर आणलं. मी शिष्य, तुम्ही गुरु, आणि गुरुपद तुम्ही स्वीकारा. दरवेळेला मला मदत करा, पण माझा स्वरूप म्हणजे शिष्याला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव स्वतःच करून घ्यावी लागते. गुरु फक्त मार्गदर्शक असतात. त्याप्रमाणे शंकराने तिचे 108 जन्म झाले. त्याच्यातल्या 106 जन्म जे आहेत त्याचा उल्लेख आपल्याला अनेक पुराणात सापडतो. आत्ता मी त्यांची नावं सांगत नाही, मलाही ती माहिती नाही आहे, पण त्याच्यात उल्लेख सापडतो असं काही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. ते काही लघु काळासाठी जन्मालेले तिचे अवतार आहेत, काही दीर्घ काळासाठी. 106 अवतार झाले. 107वा अवतार सतीदेवींचा अवतार आहे. सतीदेवी ही प्रजापतींची कन्या, प्रजापतींनी त्याला मागून घेतलेली. आणि प्रजापतींमध्ये ब्रह्मदेवाचा शिरच्छेद, पुढे एक कथा अशी आहे की ज्याच्यात एक शिरच्छेद शंकराने केला, आणि त्यानंतर ब्रह्मदेवाचा नातू हा प्रजापतीला खूप राग आला आहे शंकराचा. तो त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये आहे बरं का, त्याच्या काळात सांगायचं तर तो त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये. आणि तो शंकराला आपला कधीही देव मानत नाही. विष्णू त्याचे देव आहेत, ब्रह्मदेव त्याचे देव आहेत, पण शंकर त्याचे देव नाहीत. त्यांच्याच पोटी आदिपराशक्तीचा जन्म झाला सतीदेवीच्या स्वरूपात. अत्यंत अल्लद निरागस अशी ही सती, आणि हळूहळू ती प्रेमात पडते शंकराशीच ती विवाह करते वडिलांच्या इच्छेविरुद्ध. आणि कैलासावर जाऊन म्हणजे स्वामिनी होते, आणि त्याच्याबरोबर सुखाने संसार चाललेला आहे. एक दिवस प्रजापतीने यज्ञ करायचा ठरवला. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, शंकराला काही दिलं नाही. सतीला ज्यावेळी हे कळतं त्यावेळेला तिला खूप वाईट वाटतं की अरे, वडिलांनी मला आमंत्रण का नाही दिलं. ठीक आहे, बाबाच आहेत माझे, मी जाईन की तशीच. आणि नवऱ्याकडे ती हट्ट करायला लागते. कठीण जे हट्ट आहेत ना, त्याच्यातला सगळ्यात कठीण हट्ट स्त्री हट्ट आहे बरं का. आणि तिने तो हट्ट करायला सुरुवात केली. सती अजूनही त्या ज्ञानापर्यंत पोचलेली नाही. ती मी म्हटलं तशी निरागस बालिकाच आहे. जरी तिचा विवाह झाला तरी तिच्यामध्ये ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही, आणि ती शंकराच्या मागे लागते. शंकर तिला त्यावेळेला विरोध करतात, आणि शेवटी सतीने उग्र रूप स्वतःचं धारण केलं, आणि शंकर तिथून जायला लागले. तर त्यांचा मार्ग अडवण्यासाठी सतीदेवीने काय केलं तर 10 दिशांना स्वतःच्या 10 रूपांना तिने तयार केलं. त्याच्यातलं पहिलं स्वरूप कालीच आहे. आणि याच आपण सगळ्यांना माहिती असेल की दशमहाविद्या म्हणून जो उल्लेख केला जातो, ती कोणाचं स्वरूप आहे तर ते सतीदेवींचं स्वरूप आहे. त्याच्यातली पहिलं जे स्वरूप ती काली. ती का सांगते, कारण काली कुठे कुठे आपल्याला पुराण कथांमध्ये सापडते. तर दशमहाविद्येतली पहिली जी विद्या ती काली. आणि मग सतीदेवींनी हट्ट केला, प्रजापतीच्या यज्ञात ती गेली, आणि तिथे जाऊन तिच्या पतीचा होणारा अपमान, तिचा तर अपमान तिच्या वडिलांनी केलाच, पण पतीचा अपमान तिला सहन झाला नाही. आपले पतीदेव जे सांगत होते आपण ते ऐकलं नाही. म्हणजे हे पती आहेतच, पण गुरुही आहेत आपले. त्यावेळेला तिला ती समज झाली, तिला ज्ञान झालं की ते गुरु आहेत, त्यांनी आपल्याला जाऊ नकोस असं सांगितलं. आपण ती मर्यादा पाळली नाही. आज आपण इथे आलेलो आहे, आता आपण घरी परत जाऊ शकत नाही. जिव्हारी लागला तिचा अपमान हो. तिने स्वतःला तिचा जो तिची जी ऊर्जा आहे ती अनियंत्रित झाली, आणि त्या अनियंत्रित अग्नीत स्वतःचं तिने भस्म करून घेतलं. कलेवर तिथेच पडलेलं आहे. हे कोणाला ज्ञात झालं तर शंकराला, कारण शंकर भूत भविष्य वर्तमान या सगळ्या तिन्ही काळामध्ये त्याचं ज्ञान त्यांना होतं आहे. आणि शंकराला ज्यावेळी हे कळलं त्यावेळी तो परत दुःखात गेला, कारण 106 जन्म मी तिची वाट बघत होतो. आत्ता कुठेही संसारात रमली होती, माझ्याबरोबर राहायला लागली होती, आणि 106 जन्मामध्ये त्यांनी तीच प्रतीक्षा केली. आपल्यासमोरच तिचं उत्पत्ती बघितली, स्थिती बघितली, लय बघितला. स्मशानात त्यांनी 106 जन्म
काढले. प्रत्येक वेळेला त्या स्मशानात ती गेल्यानंतर तो स्मशानवासी झाला, म्हणून आपण म्हणतो शंकर कुठे राहतात? स्मशानात राहतात. का राहतात तो? ते तिचीच वाट बघत तिथे राहिलेले. आता 107वा जन्म, आता आपला हा जन्म संपूर्ण होईल असं शंकराला वाटत माहिती होतं त्याला काय घडू शकतं, पण तो प्रयत्न करत असतो आपला संसार पूर्ण व्हावा. होत नाही. ती तिथे गेलेली आहे आणि त्या धक्क्यातनं तो सावरू शकला नाही. अत्यंत ग्लानित होता आणि रागही आला प्रजापतीचा. आपली एक जट, म्हणजे ते जटा सांबार जो आहे त्याच्यातली एक जट त्यांनी काढली, जमिनीवर आपटली. त्याच्यातनं पहिल्या रुद्राची निर्मिती झाली. तो होता वीरभद्र. वीरभद्राने त्याचं कामच होतं की जाऊन प्रजापतीचा ची हत्या करणं, वध करणं. आणि तो पाय दाण दाण टाकत त्या यज्ञकुंडात जिथे होता प्रजापतीच्या राज्यात तिथे पोचला. प्रजापतीला त्यांनी धरलं आपल्या खटवांगाने, म्हणजे त्याची जी तलवार होती त्याच्याने त्याचं मुंडकं, आता इथे हा शब्द खरं म्हणजे बरोबर नाही, शिर उडवलं गेलं आणि तो तिथे पडलेला आहे. त्याचं कलेवर बघून त्याची जी पत्नी आहे ती धाय मोकलून रडते. आपली मुलगी गेली, यज्ञाचं फळ काही मिळालं नाही आणि आज पतीची ही अवस्था आहे. प्रजापतीचं राज्य आहे हो, म्हणजे नुसता प्रजापती काय करतोय तर पूर्ण राज्य तो सांभाळतोय पृथ्वीचं आणि ती दुःखात आहे. वीरभद्राचं काम झालेलं आहे आणि तिथे अत्यंत ग्लानीत, अत्यंत दुःखात, डिप्रेशनच्या परिस्थितीमध्ये शंकर उपस्थित झाले आणि त्यांच्यासमोर येऊन सतीदेवीची आई हात जोडून प्रार्थना करते की याच्यातनं उकल काय, हे काय मिळालं आम्हाला. त्यावेळी जे शंकर आहेत त्यांना कळतं तिला जे पाहिजे आहे ते आपण देऊ केलं पाहिजे हे त्यांना कळतं. माझा संसार तर आता पूर्ण होणार नाही आहे, पण हिला तरी, ही भक्त आहे त्यांची. तर तिच्या विनंतीला, प्रार्थनेला समजून घेऊन त्याही परिस्थितीत शंकराने बकऱ्याचं मुख ते प्रजापतीच्या धडावरती लावलं. कथा आपण ऐकतो कायम, गणपतीला हत्तीचं मुख लावलं गेलं, पण त्याच्याही आधी शंकराने प्रजापतीच्या बकऱ्याचं मुख स्थापन केलं आणि मग प्रजापतीने पूर्ण शरणागती मागितली, हे केली आणि शंकरानेच त्याला सांगितल्याप्रमाणे तो काशीला निघून गेले, दोघंही नवरा बायको, आणि तिथे जाऊन ते तपश्चर्या करायला लागले. खूप झाली ना गोष्ट, खूप पात्र आली, समजली गेली, पण कथाच अशी आहे. तर आपल्याला किती वाजेपर्यंत वेळ आहे? ठीक आहे. तर अशा प्रकारे शंकराने ते कलेवर घेतलं सतीदेवीचं आणि पृथ्वी तलावर, या विश्वामध्ये ते सगळीकडे दुःखाने, ग्लानीने सगळीकडे फिरू लागले. सती ही मनुष्य देहधारी आहे. वेळच्या वेळी त्या शवाचं उत्तरक्रिया करणं आवश्यक आहे, पण शंकर मात्र त्या मोहात इतके अडकलेत की माझ्या सतीला मी सोडणार नाही. आणि त्या वेळेला विष्णू भगवान तिथे येतात आणि सुदर्शन चक्र तिथे चालवतात. त्यावेळेला त्या कलेवराचे 52 तुकडे झाले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे देवीची शक्तिस्थळं निर्माण झाली. आपण सगळ्यांना माहिती आहे ती 52 शक्तिस्थळं. त्याच्यातली एक आहे पावागड गुजरातमध्ये, कालिकेचं स्थान, जिथे तिचा अंगठा पडला आणि ते स्थान तिथे तयार झालं. मनकर्णिका घाट काशीला आहे, तिथे देवीचा कान पडला. अशा प्रकारे देवीची 52 अंग जिथे पडलेले आहेत तिथे तिथे ती स्थानं तयार झाली. तर सांगण्याचा उद्देश हा की त्या 52 शक्तिस्थळ, आज आपण त्याचं नाव शक्तिस्थळ, काही अत्यंत उत्तम स्थितीमध्ये शक्तिस्थळ आहेत, काही पाकिस्तानमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहे. देवाची कृपा, भगवतीची कृपा असेल तर आपल्याला आपल्या देशात ते सगळं सामावून घेऊन आपण तिथे राजरोसपणे जाऊ शकू. नाहीतर आपण ज्यावेळी तिचं ध्यान धरू, तिची आठवण काढू, त्यावेळी त्याही स्थानांना नमस्कार करावा. तर अशी ही 52 शक्तिस्थळं जिथे जिथे ती आहेत त्या त्या ठिकाणी शंकराने देवीच्या रक्षणार्थ, खरं म्हणजे देवीला रक्षणाची गरज नाही, पण तिथे तिच्या सोबत आपण राहावं या ह्याच्याने जे जे रुद्रांची स्थापना केली त्यांची मंदिरं तिथे आहेत. आज मनकर्णिका देवीच्या बरोबरही वीरभद्र तिथे राहतात. तर अशा प्रकारे या रुद्रांची स्थापना झाली.
सगळीकडे 52 शक्तिस्थळं झाली तयार आणि शंकर मात्र त्याच विनमस्क स्थितीमध्ये तिथून निघाले, स्मशानवासी झाले. आता पुन्हा तपश्चर्येमध्ये लीन झाले, कारण आपला संसार आता संपूर्ण झालेला नाही. आता पुन्हा एक प्रयत्न करायचा. 107 प्रयत्न झालेत बरं का त्यांचे. आणि या स्थितीनंतर काही युग गेली आणि हिमनगा जो आहे, हिमालय पर्वत, त्याच्या घरी मैनादेवींना पुन्हा संतती प्राप्त होण्याची चाहूल लागली. त्यावेळी देवीने स्वतः येऊन सांगितलं की हा अंश माझा आहे. प्रजापतीने जी चूक केली, माझा संसार नीट होऊ दिला नाही शंकराबरोबर, ती चूक तुम्ही करू नका असं सांगितलं. आणि नंतर तिच्या पोटी जी मुलगी जन्माला आली तिचं नाव पार्वती असं ठेवलं गेलं. पर्वतराजाची कन्या म्हणून ती पार्वती. अनेक नावाने ती आपण तिला तिचे नावं आहेत, असंख्य नावं आहेत. आणि ही नवदुर्गांची जी नावं आहेत ना, त्याच्यातली पहिली जी आहे ती शैलपुत्री. म्हणजे नवदुर्गा ही पार्वतीचीच वेगवेगळी स्वरूप आहेत. दशमहाविद्या ही सतीदेवीची स्वरूप आहेत आणि नवदुर्गा ही पार्वतीचे स्वरूप आहेत. तर या मध्ये जी पहिली शैलपुत्री आहे ती पार्वती. आणि त्यानंतर तिचा प्रवास मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कुष्मांडा, स्कंदमाता यापर्यंतचा जो प्रवास आहे ना, आपल्या बहुतेक सगळ्यांच्या जीवनात सारखाच असतो, सगळ्या स्त्रियांच्या जीवनात. तर त्यानंतरचा भाग्याची वेगवेगळी किमया की कोणाच्या जीवनामध्ये युद्ध येतं आणि कोणाच्या जीवनामध्ये अन्नपूर्णा म्हणून गृहस्वामिनी बनून ती घर सांभाळते. पण म्हणजे इथून ही पार्वतीची कथा पुन्हा सुरू झाली. आता मी ती सगळी सांगणार नाही, पण पार्वतीच्या या कथेमध्ये पुढे एकदा काय झालं तर एकीकडे पार्वतीची कथा चालू आहे, आता दुसरीकडे म्हणजे आपण सिरियलमध्ये बघतो तो यहाँ क्या हुआ वहाँ क्या हुआ, त्याप्रमाणे ते या भागामध्ये पार्वतीचा जन्म झाला. पण त्या दुसऱ्या बाजूला हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा राक्षस कुळ आहे. अनेक राक्षस कुळं होती, त्याच्यात हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्याच राक्षस कुळामध्ये पुढे शुंभ आणि निशुंभ यांचा जन्म झाला. हे 2 राक्षस बंधू आहेत. सगळ्या नेहमीप्रमाणे राक्षसांचं जे कॅरेक्टर आहे, ब्रह्मदेवाची त्यांनी आराधना केली, ब्रह्मदेवांकडनं वर घेतला, स्त्रीच्या हातून मृत्यू हवा. पण ती स्त्री कशी हवी तर ती अयोनिज हवी. म्हणजे तिचा जन्म हा कोणाच्याही पोटी झालेला नसावा, अशी ती अयोनिज कन्या हवी. आता आणि नंतर त्यांनी त्राई भगवान केलं, इंद्रदेवाला स्वर्ग सोडून पळावं लागलं. या सगळ्या कथा जिथे सारख्या आहेत तशीच ही पण कथा आली. रक्तबीज शुंभ निशुंभाच्याकडे त्यांचा सेनापती होते, तेही भाऊच बरं का, त्यांचं नाव चंड आणि मुंड. एकदा हे यांचेच काही सैनिक इकडे तिकडे फिरत जात होते. त्यांना एक काळी भिन्न स्त्री दिसली. बरं, या स्त्रीची उत्पत्ती कशी झाली हे सांगते. स्कंदमाता पार्वती झालेली आहे, तिचा संसार छान चालू आहे आणि एक दिवस एकांतात नवरा बायको बसलेले शिव आणि पार्वती. झालं असं की शंकर अचानक तिला चिडवायला लागले, तू काळी तू काळी. ही आता विचारात अशी पडली की मी इतके वर्ष यांच्याबरोबर संसार केला, मला 3 मुलंही झालेली आहेत, आज मी माता आहे, घर सांभाळते आहे. जसं आपल्याही घरामध्ये आपलं होतं बरं का, नवरा बायकोंचे संवाद असेच असतात, विषय वेगवेगळे असतील. तर इतके वर्षात ह्यांनी कधी मला काळं म्हणून संबोधलं नाही आणि आजच का बरं ह्यांना माझ्या रंगावरती प्रश्न यावा. मी ज्यावेळी ब्रह्मचारिणी होते त्याही वेळेला ह्यांनी मला बघितलं होतं, त्यांना त्याही वेळा कळलं होतं की हे कर्पूर गौर आहे आणि मी त्यांच्यासमोर सावळीच आहे. आणि आज हे मला इतके वर्षानंतर लग्नानंतर मी काळी आहे. म्हणजे लग्नाच्याच वेळी सांगायचं होतं ना, आपल्या बाबतीत असं होतं ना, लग्नाच्या वेळेला सांगायचं होतं, आता काय. तर तिला खूप वाईट वाटलं आणि तिनेही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाच्या कृपेने या पार्वतीने आपली तपश्चर्या पूर्ण झाल्यावर सांगितलं, वरदान काय मागितलं तर मला हा रंग नकोय. म्हणजे माझ्या पतीला आवडत नाही ना, ती अगदी पती सेवेत मग्न असणारी स्त्री, माझ्या नवऱ्याला हा माझा रंग आता आवडेन असा झालाय, तर ह्याच्यावरती काहीतरी तोडगा द्या. ब्रह्मदेवाच्या कृपेने
तिच्या अंगावरची काळी त्वचा बाजूला झाली आणि ती ज्या स्वरूपात प्रकट झाली ते स्वरूप आहे महागौरीचं, जे आपण अष्टमीच्या दिवशी महागौरी म्हणून जिची पूजा करतो ती महागौरी. पण ती जी काळी त्वचा तिच्या शरीरातनं बाहेर निघाली होती ती कोण होती? तर तिचं नाव कालरात्री. कारण तीच आहे काली. याचं कारण आहे कारण ती त्वचा जरी तिच्या म्हणजे त्वचा म्हणून बघा हां, आपल्या सगळ्यांच्या दररोजची जी घटना आहे, आपली ही त्वचा अशीच जात असते. वरचा एक थर बाजूला होतो, दुसरा थर तिथे येतो. पण पार्वतीच्या गंमत अशी आहे, पार्वतीने आपल्याच त्वचेच्या मळापासून गणपतीची निर्मिती केली आणि आता ह्या म्हणजे ह्या त्वचा जी तिने त्यागली त्या त्वचेपासून काली निर्माण झाली, जिचं नाव कालरात्री. आणि हीच कालरात्री सुंदर स्वरूपात त्या ठिकाणी डोंगराळ भागात जाऊन बसली आहे जिथे चंडमुंडांचे सैनिक आलेले. कळलं? आता दोन गोष्टी मी एकत्र आणल्या. आणि त्यानंतर ही जी कालरात्री आहे अत्यंत मोहक आहे दिसायला. तिचा आधीचा रंग आहे ना तोही अधिक निखरून बाहेर आला आणि तिच्या मोहक हालचाली आहे. ती तिथे निसर्ग निहाळत बसलेली आहे. अर्थात तिला माहिती आहे कोण आलेलं आहे, कारण ती सर्वज्ञानी आहे, तिला समजतंय. ते सैनिक तिच्या समोर आले, तिला बघितलं आणि तिला सांगितलं तू आमच्या राजाच्याकडे चल. ती म्हणाली मी काही येणार नाही, माझे काही नियम आहेत, ते मी तुमच्याबरोबर काही येऊ शकणार नाही. सैनिक गेले. त्यांनी आपल्या राजाला सांगितलं की एक अत्यंत तेजस्वी, रूपवान, मोहक आणि काळी अशी एक सुंदर युवती आम्ही बघून आलो आणि ती आमची राणी व्हावी, अशाच म्हणजे तिची अशी योग्यता आहे. ठीक आहे. शुंभ आणि निशुंभ हे स्त्रीच्या बाबतीमध्ये थोडे म्हणजे जसा रावण होता तसेच तेही होते मोहात फसणारे. त्यांनी काय केलं, आपल्या बरोबरची जी आहे चंड आणि मुंड त्यांना तिच्याबरोबर तिथे पाठवलं. त्यावेळेला तिने आपला मानस सांगितला, काय आहेत तुझे नियम, काय आहेत तुझ्या अटी, कसं करायचं आहे तुला वर संशोधन, आमच्या राजाला तू नाकारते. त्यावेळेला तिने सांगितलं की मला अशाच व्यक्तीशी लग्न करायचं आहे जो मला युद्धामध्ये परास्त करेल. एवढंच ना, त्याच्यासाठी आमचे राजे कशाला यायला पाहिजे, आम्हीच आहोत असं म्हणून चंड आणि मुंडांनी तिच्याशी घनघोर युद्ध केलं. त्या युद्धात ती बदली नाहीच. तिने आपला अकराळ विकराळ स्वरूप त्यांना दाखवलं आणि त्यानंतर त्यांचा निपात केला. ज्या वेळेला तो निपात केला त्यानंतर त्यांचे शिर तिने कापली आणि ती स्वतःच्या गळ्यात घातलं. ते चंडमुंडधारी असेच नरमुंड किंवा राक्षसांचे शिर तिने गळ्यात घातले आणि त्याच माळेसह ती सगळीकडे थैथयाट करत फिरू लागली. आता ही स्त्री बधत नाही हे बघून शुंभ निशुंभाने आपला अजून एक राक्षस होता ज्याचं नाव होतं रक्तबीज, त्याला पाठवलं. त्याचबरोबर त्यांनी हात मिळवणी अजून एका राक्षसाची केली होती. तो होता महिषासूर. त्या आता सगळ्या महिषासुराबरोबर सुद्धा युद्ध करण्यासाठी देवीने दुर्गेचं रूप घेतलं. रक्तबीज ज्यावेळी तिच्याशी लढायला आला त्यावेळेला तिने युद्ध करायला सुरुवात केली. पण तुम्ही आता रक्तबीजाची कथा तुम्हाला माहिती असेल त्यामुळे आपण एक 4 ओळीत रक्तबीजाला संपवूया. तर रक्तबीज कसं आहे, ज्याचा रक्ताचे थेंब जमिनीवर पडले की रक्तबीज पुन्हा निर्माण होईल, म्हणजे त्याचा खात्मा होऊच शकणार नाही, त्याचा संपूर्ण दमन होऊच शकणार नाही. आणि आता बघा तुम्ही, आता या गोष्टीला आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर काही काही विषाणू असे असतात की जे त्यांचं निराकरण लवकर होत नाही. किती औषधोपचार केले तरी ते पटकन मरत नाही आणि मग त्यावेळेला औषधशास्त्राप्रमाणे काही अशी औषधं वापरली जातात, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी वापरली जाते डॉक्टरांच्याकडनं, वैद्यकशास्त्राकडनं. आता या रक्तबीजाचा खात्मा करायचा आहे, कसा करायचा? त्यावेळेला म्हणजे एकीकडे महिषासुराचं पण युद्ध चाललं आहे, देवीचं युद्ध, असे अनेक युद्धभूमी ती खूप मोठी चालू आहे. आणि त्यावेळेला रक्तबीजाचा साठी आता काय करावं बरं? देवीने तिथे एक वेगळी योजना आखली. आपण देवीच्या स्तोत्रात एका म्हणतो, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
ती बुद्धी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, ती शक्ती तिने तिथे वापरली. कशी वापरली तर रक्तबीजाला मारण्यासाठी तिने 11-11 रूप घेतलंच, पण एका हातात खटवांग घेतलं, म्हणजे वेगळाच तलवारीचा प्रकार, ज्याला अनेक आरे आहेत. त्या आऱ्यांनी तिने म्हणजे तो एक शस्त्र तिच्या हातात आहे. दुसऱ्या हातात खप्पर आहे, म्हणजे मातीचं पसरट भांडं, आणि रक्तबीजाचा एकही थेंब खाली सांडणार नाही ह्याच्यासाठी तिने प्रत्येक रक्तबीजाला मारल्यावर त्याचं सगळं रक्त त्याच्यात तिने भरलं, त्याचं प्राशन केलं आणि मग पुढच्या रक्तबीजाला तिने मारलं. पण ह्याची सेना काही थांबतच नाही. हा येतोच आहे हे बघितल्यानंतर मात्र बुद्धिरूपेण जे आपण म्हणतो तिथे जवळ असलेल्या उंच पहाडावर ती चढायला सुरुवात तिने केली. मागून रक्तबीज तिला एका सांगायला सुरुवात करतो, विचारायला सुरुवात करतो, घाबरलीस का तू, स्त्री अशीच असते, पाठ दाखवून ती पळत सुटते वगैरे, असा चिथावणी द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला कालिका म्हणजे काल रात्री त्या डोंगरावरती जाऊन उभी राहिली. आणि काय केलं तिने तर तिने म्हणजे जी पाठ ती दाखवत होती ती समोर येऊन उभी राहिली. 11-11 देह धारण केलेला आहे आणि तिची लसलसणारी जी जीभ आहे ती जीभ तिने बाहेर काढली. रक्ताचं प्राशन केल्यामुळे उग्र स्वरूप दिसतंय बघा, रक्त प्यायलेली आहे, जिभेवरती रक्ताचा थर आहे. आणि तिने रक्तबीजाच्या म्हणजे अनेक रक्तबीज, आता त्यांची संख्या आपण नाही सांगू शकत, अपरिमित संख्या होती, त्यांना गिळायला सुरुवात केली. कारण एक रक्तबीजाला मारणं शक्य नाही हे तिला कळलं. ते झाल्यानंतर तिने स्वतःच्या तोंडातनं आग ओकायला सुरुवात केली आणि त्या सगळ्यांना भाजून काढून तिने खाल्लेलं आहे, खालती ठेवलेलं नाही. त्यानंतर वायू जो श्वास आहे तो उच्छ्वास तिने मुखाने सोडायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं खेचायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बुद्धिमत्ता तिने वापरली आणि त्यांचा नायनाट केला. रक्तबीज तिथे मेला. पण हे झाल्यानंतर कालिका शांत नाही हो झाली. सतत रक्ताने लालायित झालेली तिची जीभ, आता तिला सतत रक्तच हवं आहे, तिला कैफ चढलाय, उन्माद चढलाय आणि अशी ती थैथयाट करत सगळीकडे पळत सुटली आहे. अत्यंत ऊर्जावान आपण म्हणू. इथे मला थोडंसं एक आपण ज्यावेळी वाचतो ना त्यावेळी काय काय कल्पना सुचतात. अणूचा उद्रेक ज्यावेळी होतो ना त्यावेळेला जी अपरिमित ऊर्जा तयार होते. अणुस्फोट हा ज्यावेळी होतो त्याची ऊर्जा जेव्हा नियंत्रित होत नाही त्यावेळी जी परिस्थिती असेल ना ती कालिकेची त्यावेळेची ऊर्जा होती. आणि ती जो सजीव समोर दिसे त्याला खायला म्हणजे ती गिळंकृत करायला लागली. अशाने पूर्ण पृथ्वी काय विश्वाचं नायनाट होईल आणि या पृथ्वी तलावर एकही माणूस म्हणजे कोणीच राहणार नाही. तिच्या या ऊर्जेला स्थिर करण्याचं काम करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला शिवशंभू, कारण कोणाचीच हिंमत नाही. ज्या गंमत अशी आहे, आपण या पुराणातल्या कथा ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाते अशा परिस्थितीमध्ये थोपवून धरण्यासाठी किंबहुना त्या परिस्थितीतनं बाहेर आणण्याचं काम कोण करतं तर महादेव करतात. ज्या वेळेला समुद्रमंथन झालं, अमृताच्या आधी हलाहल बाहेर आलं, ते हलाहल जगामध्ये त्रास देऊ नये ह्याच्यासाठी शंकराने ते गिळंकृत केलं. एक माहिती दाखल सांगते, त्यावेळेला ते जे विष आहे ते त्यांच्या गळ्यामध्ये साठवण्याचं काम, तिथे स्थिर करण्याचं काम देवी पार्वती तिथे आली, तिने उभी राहिली आणि ते जो तिचा जो अवतार आहे त्याला तारा असं म्हणतात, तारणारी तारा. ती दशमहाविद्यांपैकी एक आहे. कधी जरी संस्थेने सांगितलं की दशमहाविद्यांवरती आपण करूया त्यावेळेला त्याच्यावरती करू. पण सांगण्याचा उद्देश की ताराने ते हलाहल तिथे थांबवलं. म्हणून ज्या वेळेला हाताबाहेर परिस्थिती जाते त्यावेळेला शंकर स्वतः तिथे उपस्थित राहतात. आता जर हिची ऊर्जा कंट्रोल केली नाही, तिला एका परिघात बांधलं नाही तर तेच होणार. सतीने जसं स्वतःच्या ऊर्जेमध्ये स्वतःला जाळून भस्मसात केलं तोच पार्वतीचाही प्रकार होणार. त्यामुळे शंकराने आता तिला थांबवायचं कसं. ती दाण पावलं टाकत येते त्यावेळी शंकर तिच्या समोर येऊन तिच्या मार्गात झोपले. निश्चिंतपणे झोपलेले. त्यांना माहिती आहे की आता ह्याच्यानंतर दोनच होऊ शकतो, एकतर मी भस्मसात होऊ शकतो नाहीतर ही स्थिरावू शकते.
पण ह्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. महादेव तिच्या मार्गात येऊन स्थिरपणे झोपले. ती खाली बघून चालतच नाही आहे, ती फक्त वर बघते आणि ती हे बघते की कोण पशु मला मिळतं, कोण पक्षी मिळतोय की ज्याला मी गिळंकृत करते. आणि अशा वेळेला तिचा पाय शंकराच्या हृदयावर पडला. तो दक्षिण पाय म्हणजे उजवा पाय होता. तीच आहे दक्षिणाकाली. आणि तिने त्या वेळेला तिला जी ग्लानी उत्पन्न झाली, तिला ज्ञान झालं हे माझे गुरु आहेत, हे माझे पती आहेत आणि ज्या स्थानावरती मी त्यांना पाय लावला आहे ते हृदयाचं स्थान आहे जिथे माझा वास असतो. आणि त्यानंतर तिने आत्मग्लानीने आपली संपूर्ण जीभ बाहेर काढली आणि राजा रविवर्माच्या अत्यंत सुंदर चित्रांमध्ये आपण दक्षिणाकालीचं हे स्वरूप पाहतो. असेल ना बऱ्याच लोकांकडे दक्षिणाकाली, किंवा कुठे आपण जातो त्यावेळी आपण खूप झालं ना, भरपूर झालं होते. तर अशी ही दक्षिणाकाली. आणि यानंतर ती आपल्या मूळ स्वरूपात स्थिरावली आणि शंकराबरोबर तिने उत्तम संसार केला. कार्तिकेय, गणेश आणि अशोक सुंदरी अशी तिची संतती आहे. आणि हळूहळू तिने सगळं राज्य स्थिरावायला सुरुवात केली. आजही कालिका आपल्याला कुठे कुठे दिसते. अनेक ठिकाणी ज्या शूरवीर रणांगणा आहेत, आत्ताच आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला ज्या स्त्रियांनी ऑपरेशन सिंदूरची धुरा सांभाळली त्या कालिकाच आहेत, बरोबर ना. पण अजून कुठे कालिका दिसते आपल्याला, तर अवकाशात ज्यावेळी आपण बघतो काळा भिन्न रंग असतो तिथे कालिका असते. खनिज शोधण्यासाठी ज्यावेळी खाणीत लोक उतरतात त्यावेळेला जो काळा रंग सापडतो आपल्याला ती कालिका आहे. डांबराचे रस्ते जिथे आहेत तिथे कालिका आहे. हिमालयामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथे अनेक अशी गावं आहेत जी पर्यटन स्थळापासून लांब आहेत. अशा स्थानात आपण ज्यावेळी जातो, कारण आम्ही काही प्रवास तिथे केला, ही भगवतीची कृपा, तर त्यावेळेला छोटे छोटे आडवळणाचे रस्ते आहेत ना, त्या वळणाच्या रस्त्यावरती छोटी छोटी जी देवळं आहेत तिथे कालिका आहे. रणगाड्यामध्ये कालिका आहे, शस्त्रास्त्रात आहे. म्हणून शस्त्रपूजा ज्यावेळी आपण दसऱ्याला करतो ती सुद्धा कालिकेचीच पूजा असते. अशी ही आदिपराशक्ती काली माता तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो. जगदंब उदयो असलेले एक हे आहे गाणं, म्हणजे जोगवाच आहे. उदो उदो अंबाबाई, उदो उदो अंबाबाई, दर्शनास आले आई, दर्शनास आले आई. उदो उदो अंबाबाई, उदो उदो अंबाबाई. या जीवा शांती नाही क्षण, या जीवा शांती नाही क्षण, तुझे ठाई जडो मन, तुझे ठाई जडो मन. उदो उदो अंबाबाई, उदो उदो अंबाबाई, दर्शनास आले आई, दर्शनास आले आई. कैसी करू तुझी सेवा, कैसी करू तुझी सेवा, माझी आहे मूढमती, माझी आहे मूढमती. उदो उदो अंबाबाई, उदो उदो अंबाबाई, दर्शनास आले आई, दर्शनास आले आई. चुकवी चुकवी जन्म मरण, चुकवी चुकवी जन्म मरण, शांता मागे हेची दान, शांता मागे हेची दान. उदो उदो अंबाबाई, उदो उदो अंबाबाई, दर्शनास आले आई, दर्शनास आले आई. जगदंब उदयोस्तु.